नमस्कार गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि उद्या आहे शिवांशचा बड्डे आणि त्यासाठी माझी इथे तयारी चालू आहे. तर आता वाजले आहेत 8 आणि मी केक बनवायला घेतला आहे. तर शिवांशच्या बड्डेचं केक मी घरीच बनवते आणि 2 केक बनवते. एक आश्रमात नेऊन आम्ही कापतो आणि एक घरीच कापला जातो. तर इथे पहिला केक बनवून बेस तयार करून ठेवला आणि त्यानंतर आम्ही थोडं शिवांशचा ड्रेस वगैरे आणि बड्डेचं शॉपिंग करण्यासाठी बाहेर जाऊन आलो. आणि त्यानंतर मी घरी येऊन दुसरा केक बनवायला घेतला आणि शिवाला त्याच्या बड्डेचा केक कधी बनतो आहे असं झालं होतं. त्यामुळे मध्ये मध्ये येऊन टेस्ट करत होता. जेवण वगैरे आवरलं. जेवण झाल्यानंतर मी दोन्ही केक आयसिंग करून ठेवले आणि केक आयसिंग करून माझं काम आवरेपर्यंत आम्हाला झोपायला 1 वाजला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना शिवाला मंदिरात घेऊन गेलो. आणि माझे व्हिडिओ ब्लॉग बघून तो तर अर्धा ब्लॉगर झालेला आहे. कसा कॅमेऱ्यांना हात करून करून बोलवतो आहे तसं काय हाच व्हिडिओ करतो आहे आणि हाच ब्लॉग बनवणार आहे अशी ॲक्टिंग करतो आहे नुसता. आणि इथे मी घरगुती तेल बनवले जे मी केसांना लावते आणि ह्याने मला खूप चांगला फरक पडला. तर हे मी एकदमच असं तेल बनवून ठेवते. शिवा शाळेत गेल्यानंतर मी आश्रमात जो केक न्यायचा होता त्याचा डेकोरेट करून ठेवला आणि त्याला रेडी करून ठेवला. आणि शिवा शाळेतून आल्यानंतर तो थोडासा झोपला, जेवला आणि त्यानंतर आम्ही निघालो आश्रमात. आश्रमात गेल्यानंतर तिथल्या मुलींनी छान त्याचं औक्षण वगैरे केलं आणि आम्ही तिथे केक कट करून शिवाला कोल्ड कॉफी खूप आवडते. तर आजच्या दिवशी त्याला त्याच्या मर्जीने जेवढी प्यायची तेवढी कोल्ड कॉफी पिऊन दिली. नंतर संध्याकाळच्या बड्डेसाठी बाहेर रामने डेकोरेशन केलं आणि तोपर्यंत मी केक तयार केला आणि सगळे तोपर्यंत आले आणि औक्षण वगैरे झालं. आणि ह्या वर्षीचा पहिलाच बड्डे आहे जो शिवाला समजते की बड्डे काय असतो, एन्जॉय करतो आहे. त्याच्या फ्रेंड्सबरोबर वगैरे ह्याला बोलव तिला बोलव सगळ्यांना त्यानेच सांगितलेलं आहे की माझ्या बड्डेला या म्हणून. त्याच्यामुळे त्याला ह्या वर्षीचा बड्डे लक्षात राहील. इथून पुढचे बड्डे लक्षात राहतील. आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. अशा प्रकारे शिवांशचा 4था बड्डे सेलिब्रेट झाला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.